साठी देशामध्ये विदेशामध्ये बदनाम होत आहे। या ड्रग्ज माफियांच्या विरोधामध्ये, या कोयता गँगच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे। हे आंदोलन आयोजित करत असताना माझी पुणेकरांना विनंती आहे, मागची 4 ते 5 वर्ष आठवून बघा, दर 2 दिवसांनी पुण्यातल्या कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये कोयता गँगनी कोणाला तरी मारलंय, कोयता गँग कोणाच्या तरी पाठीमागे हत्यार घेऊन मागे फिरतीये, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारच्या टीव्ही चॅनलवरचे न्यूज हे आपण पाहतोय। ड्रग्सच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 8 ते 10 महिन्यामध्ये ललित पाटीलच्या प्रकरणातून पुण्याचं नाव बदनाम झालंय, एवढं नाव राज्यातल्या कुठल्याच शहराचं बदनाम झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज आपण पाहतोय की पुण्यातल्या छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये, बारमध्ये, पबमध्ये सर्रास या ठिकाणी ड्रग्ज विकलं जात आहे। आम्ही 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस अमितेश कुमारजी नव्याने पुण्याचे पोलीस आयुक्त झाले त्यांना त्या दिवशी भेटलो होतो। माझ्याबरोबर वंदनाताई चव्हाण होत्या, जयदेवरावजी गायकवाड होते, अंकुशराव काकडे होते, रवींद्रजी माळवतकर होते। मी त्यांना त्यावेळेस सांगितलं की माननीय पोलीस आयुक्त साहेब, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त ड्रग्ज विकला जातो, पुण्यामध्ये चौकामध्ये ड्रग्ज मिळतो, पुण्यातल्या प्रत्येक सोसायट्यांमध्ये तुम्हाला सिरीज सापडतील पार्किंग मध्ये, लहान लहान मुलं मुली त्या ठिकाणी ड्रग्ज घेतात, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यावर अमितेश कुमारांना आश्चर्य वाटत ते म्हणजे आम्हाला तुम्ही सांगा, मला साहेब तुम्ही कुठेही विचारा पोलीस स्टेशनला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। त्यावेळेस अमितेश कुमारांना त्यावेळेस खोटं वाटत होतं आणि पुढच्या 8 दिवसामध्ये ललित पाटील हा पकडला गेला, ललित पाटील फरार झाला आणि त्याच्यानंतर मात्र पुण्याची वस्तुस्थिती ही या ठिकाणी अमितेश कुमारांच्या समोर आली। सगळे जे काय सेवन करणारी मुलं मुली आहेत यांना कुठेतरी पोलिसांकडूनच या ठिकाणी सप्लाय होतं काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी पुण्यात आहे। आणि म्हणून या ड्रग्ज माफियांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय। कोयता गँग असेल किंवा एकूणच ड्रग्जवाले असेल यांच्यामुळे पुणे बदनाम होतंय, ही वस्तुस्थिती आहे। राज्यातले मंत्री या सगळ्या ड्रग्ज माफियामध्ये सहभागी आहेत का काय अशा प्रकारचा प्रश्न आहे, कारण की ललित पाटील प्रकरणातूनची नावं पुढे येणार होती, त्याच्यामुळे मे बी कदाचित ही नावं दाबण्याकरता ड्रग्ज माफियांना उघड रान करून दिलेलं आहे। ही या युती सरकारने केलेली मोठी घोडचूक किंवा पाप असं आम्हाला निश्चित वाटतं। पण काय सांगणार, या पद्धतीने सातत्याने पोलीस पाठीशी घालतात असं एकूण या ठिकाणी कदाचित मंत्र्यांचा किंवा राज्य सरकारचाच दबाव आहे, त्याच्यामुळेच या ठिकाणी या ड्रग्ज माफियांना अटक होते किंवा ड्रग्ज थांबवलं जात नाही, कारण की ललित पाटील काही मंत्र्यांची नावं घेईल, त्याच्यामुळे त्या भीतीमुळे आज या सगळ्या प्रकारे या ड्रग्ज माफियांना एक प्रकारे अभय हे राज्य मानका सरकारने दिलेलं आहे। एकूणच सूत्रधार आहेत अशा प्रकारची शंका वाटायची अशा प्रकारचं चित्र आहे, कारण की शंभूराजे देसाई कुठल्या बारवर पबवर कारवाईच करायला तयार नाहीयेत। ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी पुण्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अभय म्हणून दिले, हे सगळे ड्रग्ज माफिया, बार चालक हे कुठे ना कुठे या ठिकाणी भाजपच्या बरोबर संगनमताने हे पुणे बिघडवून पाहतात का काय अशा प्रकारचा प्रश्न निश्चित आमच्या मनामध्ये आहे। मंत्री राजीनामा दे। देखिए का नाम बदला हुआ है, इसलिए हम लोग आज आंदोलन कर रहे हैं। हर 2-3 कोयता गँग होती है उसी के। तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन सुरू असल्याचे दिसत आहे। मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। नुकताच एका हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करताना काही तरुणी आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता सगळे राजकीय पक्ष आक्रमक झालेले आहेत आणि आज शरद पवार गटाचे आंदोलन कोयते गँगला अभय दिलेला आहे। मागच्या काळामध्ये ललित पाटील प्रकरणात जे आरोपी पुढे येणार होते त्यांना घाबरून राज्य सरकार या ड्रग्ज माफियांवर कारवाई करत नाहीत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा शंभूराजे देसाई हे या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपचे जे कनेक्शन आहेत वेगवेगळ्या एकूणच बार मालक पब चालकांना त्या ठिकाणी अभय देण्याचा प्रयत्न करत या माध्यमातून पुण्याची बदनामी होते।
पुण्यातली तरुण पिढी कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांच्या आहारी जाते। ही परिस्थिती थांबवण्याकरता आजचे आमचं आंदोलन आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराजे देसाईंनी थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून या ठिकाणी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। तर शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। आता काय सांगाल, पुण्यामध्ये वारंवार हे ड्रग्जचं प्रकरण आपल्याला दिसून येतं की पुण्यामध्ये दर 2 दिवसांनी या ठिकाणी ड्रग्ज घेताना मुलं मुली सापडत आहेत, कोयते गँग फिरते। एक प्रकारे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि शंभूराजे देसाई ज्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांचे बस चालक, हॉटेल चालक, बार चालकांशी संबंध आहेत त्यांना अभय देण्याचा प्रयत्न करतात। दर 2 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या एरियामध्ये ड्रग्ज घेताना मुलं सापडत आहेत, कोयते घेऊन नका मुलं फिरत आहेत। हा एक प्रकारे या ठिकाणी या पुण्याचं नाव बदनाम करण्याचा एक प्रकारे कट आहे। मधल्या ललित पाटील प्रकरणामध्ये जे आरोपी मंत्र्यांची नावं घेणार होते त्या ललित पाटीलला घाबरून त्या मंत्र्यांचे धंदे वसूल चालू ठेवण्याकरता हे धंदे चालू आहेत असा आमचा थेट आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल, तरुण पिढी सर्वाधिक विळख्यात यामध्ये अडकलेली आहे आणि तरुण पिढीकडे आता या सरकारचं लक्ष नाही। निश्चितच तरुण पिढीला वाऱ्यावर सोडलं या राज्य सरकारने। एक तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। मला सांगा, पुण्यामध्ये दर आठवड्याला अनेक गुन्हे घडतात, अल्पवयीन मुलं याच्यामध्ये अडकलेली असतात। हे गृह खातं करतंय काय? आम्हाला या गृह खात्याचा राजीनामा पाहिजे, तरच हा न्याय या पालकांना मिळू शकेल। अधिकार देत नाही, हे अधिकार दिले पाहिजे। रस्त्यावर एवढं मोठं हॉटेल आहे आणि तुम्हाला कळत नाही की इथं काय चाललेलं आहे। ही शोकांतिका आहे, ही पुण्याची शोकांतिका आहे आणि आम्ही सगळ्यात जास्त विश्वास पोलिसांवर ठेवतो आणि जर त्यांनाही कारवाई करू देऊ आक्रमक झालेला आहे। जवाब दो, जवाब दो, अरे 50 खोके, अरे 50 खोके, अरे 50 खोके, 50 खोके, मजलूम खोके, अरे 50 खोके, अरे 50 खोके, अरे 50 खोके, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अरे राजीनामा द्या, राजीनामा द्या, जवाब दो, जवाब दो, 50 खोके ड्रग माफिया ओके, 50 खोके ड्रग्स माफिया ओके, अरे 50 खोके ड्रग माफिया ओके, अरे 50 खोके ड्रग माफिया ओके, अरे 50 खोके ड्रग माफिया ओके, अरे 50 खोके, अरे शंभूराज देसाई, अरे युवा पिढीचा कसाई, अरे युवा पिढीचा कसाई, अरे युवा पिढीचा कसाई, अरे युवा पिढीचा कसाई, अरे 50 खोके, मागले खोके, 50 खोके, अरे या ड्रग माफियाचं करायचं काय? अरे ड्रग माफियाचा साथ देणारी या शंभूराज देसाईचं करायचं काय? अरे फडणवीसांचं करायचं काय? अरे फडणवीसांचं करायचं काय? अरे शिंदे सरकारचं करायचं काय? अरे शिंदे सरकारचं करायचं काय? अरे 50 खोके ओके, अरे 50 खोके मसले ओके, अरे 50 खोके मसले ओके, अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, धिक्कार असो, धिक्कार असो, शिंदे फडणवीसांचा धिक्कार असो, अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे युवकांचा कसाई,
या ठिकाणी पुणे शहरामधलं तवितेचं माहेर म्हटलं जातं, परंतु अलीकडचा मोकळे बनवले चालेल त्या ललित ड्रग्स ललित पाटलांच्या कारवाई कारण आहे कारवाई केली मंत्र्यांची आणि आपलं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आणि जनाची राजा मनाची नाव द्यावा ही आमच्या मागणी आहे. पुणेकरांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे या संदर्भामध्ये हे पुरवायला निघाले ही वस्तुस्थिती आहे.